खूप सोपं आहे ओळखणं. खूप सहज पद्धतीने आपण हॅपी गो लकी डॉग ओळखू शकतो. स्निफिंग इज द बेस्ट मेंटल स्टिम्युलेशन एक्सरसाइज. कारण का डॉगचे जग म्हणजे हे वासावर अवलंबून. दी बेस्ट फिजिकल ॲक्टिव्हिटी जर डॉगसाठी मी म्हटलं तर स्विमिंग इज दी बेस्ट फिजिकल ॲक्टिव्हिटी. दॅट्स अ लॉंग हिस्ट्री की डॉग आपण इव्हॉल्व कसा केला. जे मी मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं की डॉग माणसाने बनवलेला, तो कसा बनवला त्याची प्रूव्हन हिस्ट्री आहे आता आपल्याकडं. नमस्कार प्रेक्षक हो, आपलं स्वागत आहे स्वतःसाठी या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये. आणि आपण पाहत आहात स्वतःसाठी इनसाइड स्टोरीज. आज नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहे विक्रांतजी देशमुख, पॉ करेक्ट विथ विक्रांत याचे फाउंडर. आणि आपण मागच्या अनेक एपिसोडमधून अनेक प्रकारची वेगवेगळी माहिती घेत आलो आहोत. आणि आज पुन्हा आपण या नवीन एपिसोडमध्ये त्यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारची माहिती जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या या नवीन एपिसोडला. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे हॅपी अँड बॅलन्स डॉग फॉर्म्युला, व्हॉट ॲक्च्युली मेक्स डॉग हॅपी. आणि यातला पहिला प्रश्न मला आपल्याला विचारायला आवडेल की खुश कुत्रा म्हणजे आनंदी कुत्रा ओळखण्याची मुख्य चिन्हे कुठली आहेत? खूप सोपं आहे ओळखणं. खूप सहज पद्धतीने आपण हॅपी गो लकी डॉग ओळखू शकतो. त्याचा अंगातला उत्साह, त्याच्या चेहऱ्यावरची एक प्रकारचं सुकून तुम्हाला बघितल्यानंतर ते आपण ओळखू शकतो. सो बेसिकली त्याची पूर्ण बॉडी ही सॉफ्ट आणि खूप रिलॅक्स असते. कुठलंही टेन्शन किंवा एक स्ट्रेस जो असतो तो बॉडीमध्ये नसतो. खूप रिलॅक्स बॉडी असते. त्याचे कान जे असतात ते थोडे सबमिसिव्ह स्टाईल, थोडे मागं गेलेले असतात. त्याची अख्खी बॉडी हलत असते ऑलमोस्ट ऑल टू शो दॅट हॅपीनेस. आणि विग्लिंग जो प्रकार आहे की कमरेपासून शेपूट हे खूप वेगाने ते हलवणं. सो बेसिकली दॅट इज द साईन की तुमचा डॉग हा खूप आनंदी आहे तुम्हाला बघून, किंवा कुठलाही त्याचं फेवरेट ट्रीट असेल, टॉय असेल ते बघून. यांचं मानसिक स्टिम्युलेशन म्हणजे नक्की काय? ओके. आपल्या शरीरामध्ये विचार करायचं जे काम करतं ती बुद्धी आहे, राईट. त्या बुद्धीचं काम असते, तर त्या बुद्धीला काम देणं बेसिकली. सो त्या बुद्धीला विचार करायला काहीतरी खतपाणी देणं, काहीतरी प्रॉब्लेम्स समोर ठेवणं. सो एखादी ॲक्टिव्हिटी ज्याच्यामुळे त्याच्या बुद्धीला प्रॉब्लेम सॉल्विंग सारखे टास्क करावे लागतील, काहीतरी सोल्युशन फाइंड करण्याचं त्याचं एक काम करावं लागेल, या पद्धतीने आपण डॉगला मेंटल स्टिम्युलेशन देऊ शकतो. स्निफिंग इज द बेस्ट मेंटल स्टिम्युलेशन एक्सरसाइज. कारण का डॉगचे जग म्हणजे हे वासावर अवलंबून आहे. जसं आपण डोळ्यांवर बघतो की डोळ्यांनी एखाद्या खाणं लक्षात ठेवतो, ह्या बोर्डपासून लेफ्ट घ्यायचा, त्या बिल्डिंगपासून राईट घ्यायचा, तसं डॉग वासावर त्यांचं जग सगळं अवलंबून असतं. त्याच्यामुळे त्यांचा ब्रेन हा खूप जास्त ॲक्टिव्ह होत असतो स्मेल घेतल्यामुळे. सो मी नेहमी सांगतो की त्याचं मील टाईम जे आहे डॉगचा ना, तर ॲटलिस्ट 8 टाईमचं मील जे आहे ते तुम्ही स्निफिंग गेममध्ये कन्वर्ट करू शकता. इट्स लाईक बाबा तुझं अन्न तू कमवून खा, या टाईपचं. फुकट खायला मिळणार नाही. सो आपण एका बाउलमध्ये जी त्याला खायला देतो ते 4 वेगवेगळ्या बाउलमध्ये डिवाईड करायचं, ते वेगवेगळ्या ठिकाणी लपवायचं. आणि ऑन क्लू देर इज अ प्रोसेस. हे शिकवावं लागतं आपल्याला, कारण का आत्तापर्यंत त्याला सवय झाली पुढ्यात आलेलं खायचं. सो हे त्याला शिकवावं लागतं. एक आठवड्याभराच्या प्रोसेसमध्ये तो शिकून जातो. आणि शोध बाबा, मग तू जसं त्याचं अन्न खाई, इट्स लाईक सेल्फ रिवॉर्डिंग. शोधलं, खायला मिळालं, तोच त्याच्यासाठी तो रिवॉर्ड झाला. वेगळं काही तुम्हाला गुड बॉय किंवा ट्रिकची गरज पडत नाही. जसं तो चांगलं करेल तसं ती डिफिकल्टी लेवल वाढवत जायची. मग आता सपोज आपण फक्त जमिनीवर ते बाउल्स ठेवलेले आहेत, मग आता ते एलिव्हेटेड प्लॅटफॉर्मवर ठेवायचे. सो डॉग काय करतो, त्याचा सक्सेस फॉलो करणार आहे की खालीच मिळाले मला आत्तापर्यंत, तर तो वरनं पहिले प्रयत्न पण नाही करत की वर शोधू म्हणून, तो फक्त खाली शोधतो. त्याच्यामुळे काय होतं, सेंट पार्टिकल हे त्याच्यावर वरून जातात. सो तो खूप मेहनत करतो, पण आता जसं पहिले सक्सेस नव्हतं, अरे मिळतच नाही आहे. मग नॅचरली क्युरियोसिटीने डॉग वर नाक करतो आणि वर वाज घेण्याचा प्रयत्न करतो. सो दॅट इज अनदर प्रॉब्लेम सॉल्विंग. एक प्रकारचं ते पझल त्याला सॉल्व करायचं होतं. मग ते चांगलं करायला लागला, तर आता बाउल ओपन आहे. सो फूडचे सेम पार्टिकल जे असतात ना, ते सर्व दिशेला अशा प्रमाणात पसरतात. सो इट्स व्हेरी इझी फॉर डॉग टू ट्रॅक द सेम पार्टिकल्स. मग तो सोर्स जो आहे ना, त्याचा ॲक्सेस कमी करायचा. सो बेसिकली एका बॉक्समध्ये ठेवलं, मग बॉक्सचे झाकण लावून ठेवलं, तर मग त्या झाकणाला अशी बारीकशी कट आहे.
फक्त त्यातनंच ती अशी जाई. देर इज अ सायन्स की सेंट पार्टिकल कसे जातात. मग ते ही बंद करायचं आणि फक्त 1-2 बारीक पिननी होल करायचे. दुसरं एक मेंटल स्टिम्युलेशन आहे की बाबा कार्डबॉक्सचा टॉवर बनवायचा, त्याच्या खाली फूड लपवायचं. सो डॉगनी एक तर पहिली चॅलेंज फूड शोधणं, कारण का त्याच्यात ऑब्स्टॅकल्स आलेले आहेत, तर ते नेहमीसारखं नाही आहे, ते अजून वर जाणार आहे. कार्डबॉक्सला लागून ते सेंट पार्टिकल वर छतापर्यंत जातील आणि मग थोडं अजून अवघड ते होणार आहे. पण आता डॉगनी ते शोधलं पण. मग आता दुसरं त्याला चॅलेंज आहे की आता पोचू कसं. आधी तर इझी मिळायचं, पोचलो, दिसलो, खाल्लं, विषय संपला. आता पोचू कसं. मग तो मे बी थोडासा धक्का लागेल, नाक पाय कशाने तरी तो कार्डबॉक्सचा टॉवर धडधड खाली कोसळेल. सो त्याच्यासाठी ते एक सरप्राईज झालं, अरे हे आधी नव्हतं, सो ही विल बॅक ऑफ, की हे काय झालं. मग घाबरत तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल की मला माहिती आहे फुटबॉल तिथे, मला भूक तर लागलेली अरे, पण आता जाऊ कसं. मग हलकाच तो त्या कार्डबॉक्सवर पाय ठेवेल तर ते पाय खाली जाईल त्याचा. सो वन्स अगेन दॅट इज अ न्यू एक्सपिरियन्स फॉर हिम, न्यू चॅलेंज फॉर हिम. सो अशा पद्धतीने तुम्ही गेममध्ये जशा डिफिकल्टी लेवल्स असतात ना, लेवल 1, 2, 3, तशा तुम्ही जेवढं क्रिएटिव्ह होऊ शकता तेवढं ते करू शकता. दुसरं आहे की आता ही मॅट आहे सपोज आपण खाली टाकलेली गालीच्या वगैरे किंवा एखादी चादर खाली अंथरली आहे, त्याच्यामध्ये ना रॅन्डमली ट्रीट्स, त्याचे फेवरेट ट्रीट्स झाकून द्यायचे. नॅचरली काय तर डॉग नोज लावणार, पायाने ते गोळा करणार काढण्याच्या प्रयत्नात, पण ना ती पसरलेली चादर तो गोळा करणार आहे. सो वास तर मिळालाय मला ट्रीटचा, पण काढू कसं ते अजून डिफिकल्ट होऊन जाणार. तो आपल्यासारखा असा हाताने काढू शकणार नाही आहे ना. सो तो त्यालाच पझल तो डिफिकल्ट बनवणार. बट वन्स अगेन फूड ड्रिव्हन जर डॉग असेल, मोटिवेटेड डॉग असेल फूडनी, तर तो हे प्रयत्न डेफिनेटली करणार. दुसरं आहे की आपल्या कोल्ड्रिंक्सच्या ज्या बॉटल असतात त्याचं लेबल काढून टाकायचं. मोठ्या कोल्ड्रिंक्सच्या बॉटल 1.5-2 लिटरच्या ज्या असतात, कारण का त्याचं प्लास्टिक थोडंसं जाड असतं आणि बॉटलची साईज पण मोठी असते, तर ती तोडणं थोडंसं डॉगला चॅलेंजिंग होऊन जातं. सो त्याच्यामध्ये ड्राय फेवरेट ट्रीट्स डॉगचे जे असतील ते टाकायचे, रॅन्डमली 4-5 होल करायचे, झाकण घट्ट लावायचं बॉटलचं, निघालं नाही पाहिजे ते, आणि ते डॉगला द्यायचं. सो फूड बाउलमध्ये कसं होतं की बाबा फूड दिसलं, खाल्लं. आता इथे मला फूड दिसतंय, मला वास येतोय, मला माहिती ह्याच्यात आहे, पण खाता येत नाही कारण का मध्ये बॉटल येते. नाव देर इज अनदर टाईप ऑफ पझल ही हॅज टू सॉल्व, हाऊ टू गेट अ ट्रीट आउट ऑफ दॅट बॉटल. मग तो चावेल नॅचरली, मे बी की तोडून फाडून मी खाईल, ही नॅचरल इन्स्टिंग झालं, प्रयत्न करेल. पण त्याने काय होणार आहे ना, ती बॉटल जेवढी तो करत जाईल तेवढे ते ट्रीप निघायचे चान्सेस कमी होत जातात, कारण का ती बॉटल बारीक बारीक होऊन जाते. मग मे बी तो नुसतं पायाने किंवा नाकाने ते घरंगळेल, बॉटल गोल फिरता फिरता 1-2 रॅन्डमली ट्रीट्स पडते. मे बी तो हात तोंडात घेईल आणि ती उडवेल बॉटल, मे बी कुठेतरी आपटून झपटून का होईना ते ट्रीट्स खाली अशा पद्धती. सो बेसिकली इंटेन्शन याचं हे आहे की ही शुड सॉल्व द पझल. त्यांनी विचार केला पाहिजे की माझ्याकडं हा प्रॉब्लेम आहे, त्याचं सोल्युशन्स काय, राईट. सो या टाईपचे बेसिकली मोर ऑफ स्निफिंग गेम्स जे आहेत ते तुम्ही देऊ शकता. रेडीमेड फूड डिस्पेन्सर टॉईज पण मिळतात, तेही डॉगसाठी मेंटल स्टिम्युलेशनचं काम करतात. पण जर आपलं बजेट नसेल किंवा आपण तेवढं आर्थिक खर्च करू शकत नसो, तर आता मी सांगितले ते घरगुती उपाय आपण डेफिनेटली करू शकतो. डॉग ट्रेनिंग हा सुद्धा मेंटल स्टिम्युलेशनचा पार्ट आहे. तिथे डॉगला समजायचं आहे की काय केल्यावर मला हे ट्रीट या माणसाकडनं मिळणार आहे. मग ते वेगवेगळे ट्रिक्स असतील, रोल ओव्हर होणं, स्पिन होणं, भुंकार सांगितल्यावर भुंकणं, सॅल्यूट करणं, क्रॉलिंग करणं, रोल ओव्हर होणं, बरेच प्रकार आहेत डॉग ट्रिक्सचे. ओबिडियन्स ट्रेनिंग असेल, ॲजिलिटी ट्रेनिंग असेल. सो कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग जे आहे, इट्स लाईक डॉगसाठी इट्स लाईक सॉल्विंग अ पझल. मी असं काय करू की जेणेकरून हा माणूस आता मला ट्रीट. सो या टाईपचे मेंटल स्टिम्युलेशन गेम्स आपण डॉगला देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी, ती किती महत्त्वाची आहे. ओके, आता दी बेस्ट फिजिकल ॲक्टिव्हिटी जर डॉगसाठी मी म्हटलं तर स्विमिंग इज दी बेस्ट फिजिकल ॲक्टिव्हिटी. पण अनफॉर्च्युनेटली मेट्रो सिटीज जर सोडल्या, मुंबई, पुणे, बेंगलोरसारख्या, दिल्लीसारख्या, तर बाकी शहरांमध्ये डॉगसाठी स्विमिंगची अशी जागा नाही आहे. मग दुसरा सेकंड बेस्ट ऑप्शन येतो, तो म्हणजे वॉक, नॉर्मल वॉक, मॉर्निंग इव्हिनिंग वॉक.
आता तो वॉक किती असला पाहिजे, तर साधारण जर ती टॉय ब्रीड असेल तर 15 ते 20 मिनिटाचा वॉक, साधारण 1 ते 1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर, डिपेंडिंग ऑन दॅट इंडिव्हिज्युअल डॉग एनर्जी. हे ब्रीडवर अवलंबून नाही आहे. प्रत्येकाची एनर्जी ही कमी जास्त असू शकते, ती आपल्याला अंदाजानेच येते. बेसिकली घरी आल्यावर तो डॉग नॉर्मल एनर्जी न दाखवता तो 20-25 मिनिटांना असा पडलेला पाहिजे, मला काय नाही करायचंय. मग मी त्याला म्हणेल की ही एक्सरसाइज झाली. पण तो फिरून आला, भले 1 तास फिरून आला आणि घरी नॉर्मलच आहे बॉडी एनर्जी, याचा अर्थ ती एनर्जी युटिलाइज नाही झालेली, ट्रेन आउट नाही झाली जातो, राईट. जो मिडियम साईजचा डॉग असेल तर त्या मिडियम साईज डॉगला साधारण 3 ते 4 किलोमीटरचा वॉक हा 1 तासामध्ये सकाळी आणि तेवढाच वॉक संध्याकाळी मिळणं गरजेचं आहे, आणि तेही जेवायच्या आत. बऱ्याचदा लोक वॉकला घेऊन जातात जेवण झाल्यावर, ते असतं पॉटी. तुम्ही टॉयलेटसाठी त्याला घेऊन जाताय, एक्सरसाइजसाठी नाही. भरल्या पोटाने कधी व्यायाम होत नाही. बेसिकली ऑलरेडी जी एनर्जी स्टोअर झालेली आहे ती ड्रेन आउट करणं गरजेचं, आणि ह्याच्यात मॉर्निंग इव्हिनिंग टाईम हा स्पेसिफिक हा खूप महत्त्वाचा आहे. रात्री डॉगने जेवण केलेलं असतं, त्याचं अन्नाचं ऊर्जेत रूपांतर झालेलं असतं, वातावरण शांत असतं, कूल असतं, डॉगनी रेस्ट केलेली असते 8 तास रात्रभर, सकाळचं वातावरण परत एकदा प्लेझंट असतं, डॉग इज फुल ऑफ एनर्जेटिक. सो ती एनर्जी पहिले काढून टाका. कशी काढून टाका, तर त्याला एक्सरसाइज वॉक, राईट. आता ती एनर्जी गेल्यानंतर काय पेट्रोलची टाकी रिकामी झाल्यानंतर मग आपण ती रिफिलिंगला जातो. सो सिमिलरली त्याची एनर्जी काढून टाका. मग थोड्या वेळाने त्याला रिफिलिंगसाठी त्याला अन्न खायला घाला. एक्सरसाइज झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आधी खायला देऊ नका, अर्ध्या तासानंतर कधीही द्या. काही फिजिकल प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे, सो म्हणून अर्ध्या तासानंतर द्या. परत एकदा हे अन्न तुम्ही लपून सुद्धा देऊ शकता, तेव्हा आपल्याला असं काही वाटायची गरज नाही की बाबा आत्ताच तो व्यायाम करून आला आणि आता परत त्याला स्निफिंगला पुटक मी कामाला लावू. बेसिकली काम करण्यासाठीच ते बनले. देरेहारी खाटल्यावरही हे आपल्याला सुद्धा मिळत नाही. आपणही बिंग ॲनिमल आपल्या बेसिक गरजा भागवण्यासाठी आपण काम करणं हे क्रमप्राप्त आहे, आणि त्याच्यामध्ये जेंडर मॅटर करत नाही, त्याच्यामध्ये वय मॅटर करत नाही. तुम्ही तान्ह्या बाळाला दुपट्यामध्ये असं घट्ट बांधून ठेवा, काही दिवस तो बिचारा पडून राहतो, पण याचा अर्थ तो काहीच करत नाही फिजिकली आणि मेंटली, तो काहीच व्यायाम करत नाही असं नसतं. एक दिवस अचानकपणे तो असा हात बाहेर काढतो, तुम्ही कितीही टाईट बांधा, आणि त्याच्यानंतर ही गॉट द पॉईंट, किती टाईट बांधा, दुसऱ्या क्षणाला त्याचा हात बाहेर आलेला असतो, राईट. हे काय होतं, तो आधी निश्चित नव्हता पडलेला, तेव्हा त्याची शारीरिक तेवढी क्षमता नव्हती, राईट. तो ही वॉज ट्राईंग. त्या प्रयत्नांमुळे ना एक प्रकारची जिम येते, त्याने मसल्स स्ट्रॉंग होत गेले. जिममध्ये आपण वेट करतो, सो त्या पद्धतीने ही वॉज ट्राईंग. रेझिस्टन्स होता, त्या रेझिस्टन्सच्या अगेन्स्ट तो काम करत होता, मसल डेव्हलप झाले, ती पॉवर तयार झाली. ॲट द सेम टाईम तो विचार करत होता काय करू, कसं निघू. सो हे मेंटल स्टिम्युलेशन होतं, आणि वन्स ही गॉट द आन्सर, त्याच्यासाठी हे सोपं जात, राईट. तो बघा, त्याला म्हणजे तान्हुवाड्याचं मी उदाहरण देतो की त्याने जर पॉटी केलेली असेल, त्याला ते डिस्कम्फर्ट फील होतो, राईट. तो वेगळ्या पद्धतीने रडतो, त्याला माहिती मी असं केलं ना हे येतील आणि मला क्लीन करतील, राईट. मला बोर होते यार, तेच छत बघतोय, तेच पंखा बघतोय, तेच ते टॉय फिरणार बघतोय, आय एम गेटिंग बोर. मग काय करू, डोळ्यामध्ये पाण्याचा एक थेंब नसतो, पण त्याला माहिती हे केलं का हे धावत येतील, आलेले बिजले मला एंटरटेन करतील, छान मजा आहे, राईट. सो सिमिलरली डॉगचं पण हे आहे. वयस्कर लोक घ्या, त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेनुसार त्या वयाच्या स्टेजेसमध्ये, लाईफस्पॅनमध्ये ते प्रत्येकजण कापरं असतं. किडा मुंगीपासून अजस्त्र प्राण्यांपर्यंत, पशु पक्षी, सरपटणारे प्राणी, वर्म्स, 8 प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत, सगळे काम करतात. फक्त हा घरातला पेट डॉग जो आहे तो त्याच्या अन्न निवारा या बेसिक गरजेसाठी काम करत नाही. सो म्हणून हे काम करायला लावणं हे काही वाईट गोष्ट नाही आहे. त्याला शारीरिक मेहनत, जन्माला आलाय, करतोय काय हा बेसिक प्रश्न. सो त्याला तुम्ही एक रिझन देता, अँड दॅट डॉग विल बी द मोस्ट हॅपीएस्ट डॉग. जो पहिला तुमचा प्रश्न होता तो दिसतो तसा, पण तसं आणण्यासाठी तुम्ही त्याला शारीरिक आणि बौद्धिक चालना देणं हे गरजेची गोष्ट आहे. आणि मीडियम साईज डॉग ऑनवर्ड्स प्लीज रनिंग करू नका, जॉगिंग करा,
पण मोटरबाईकला धरून जे पळवलं जातं रोडवर, प्लीज ते करू नका. त्यांच्या जॉईंट्सला प्रॉब्लेम्सही येतात. जमीन हार्ड आहे, रस्ता हार्ड आहे, आणि ज्या स्पीडमध्ये तुम्ही गाडी कळवताय व्यायामाच्या नावाखाली, ते त्याचं मॅक्सिमम स्पीड आहे. 30 ते 40 किलोमीटरचं पर आवरचा जाता जो स्पीड असतो, राईट. जॉगिंग करा, सायकलवर न्या, हरकत नाही, राईट. आणि बेसिकली कुठली एक्सरसाइज करताना आपण वॉर्मअप वगैरे ह्या गोष्टी करतो, आणि एक्सरसाइज झाल्यावर स्ट्रेचिंग डेली करतो मसल रिलॅक्सेशनसाठी. या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. गाडीत घेतात आणि पळवतात, त्याचं शरीर थंड असतं आणि अचानक हे येतं, जो कार्डियक रिलेटेड प्रॉब्लेम येणं, जॉईंट्स रिलेटेड प्रॉब्लेम येणं, प्लस ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. अशी कुठली गोष्टी करू नका. पुढचा प्रश्न हा आहे की म्हणजे घरी जे बोर्डम होतं, तर मग ते टाळण्यासाठी नक्की काय करावं? ओके. एक तर पहिले की जर तो पपी असेल तर फारसा तुम्हाला प्रश्न येणार नाही फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी, कारण का बोर्डम फिजिकल आणि मेंटल दोन्हींचं कॉम्बिनेशन असतं. तुम्हाला दोन्हींना स्टिम्युलेट करणं गरजेचं असतं. पण जर तो ॲडल्ट डॉग असेल तर त्याला घरात फिजिकल हे देणं अवघड जातं. मग जर आपल्याकडे स्टेअर केस असेल तर स्टेअर केसवरनं चालणं, पळणं नाही. सो वरखाली करणं, घरातल्या घरात राऊंड मारणं, किंवा घरातल्या घरात डॉग पॅक येते, त्याच्या पाठीवर एक बॅग बांधली जाते, त्याच्या पोटाच्या साईडला, दोन्ही साईडला एक पॉकेट्स असतात, त्याच्यामध्ये वजन ठेवा आणि त्याला वॉक द्या घरातल्या घरात, कंपाऊंडमध्ये. सो बेसिकली आपण रिकाम्या हाताने चालणं आणि आपण हातात वजन घेऊन चालणं, हा जो फरक आहे तो होतो. तो त्याच्या बाहेर जो आपण वॉक देऊ शकत नाही, तर तेवढं स्टिम्युलेशन, कारण का तो एक्सेस वेट काय करतो फिजिकली, तो तेवढा एक्झर्स होणार आहे. जर आपल्याकडे अंगण असेल, बॅकयार्ड असेल आपल्याकडे, तर एखादी ट्रॉली बनवा, त्या ट्रॉलीमध्ये दगड किंवा तुम्ही स्वतः उभे राहा, कारण का त्याला तुम्हाला ॲक्च्युली नाही उचलायचे, व्हील आहेत त्याला फक्त ओढायचं आहे, राईट. बट ऑब्वियस हे ट्रेनिंगनी होतं आणि त्याचे वेगळे टूल्स असतात. नेक कॉलर, हार्नेस असं घालू नका. पुलिंगचे वेगळे येतात ज्याने डॉगच्या स्पाईनला सपोर्ट मिळतो, अदरवाईज स्पाईनचे इंजुरीज होतील. सो प्रॉपर इक्विपमेंटनी तुम्ही त्याला वजन ओढायला लावा, तो दमणार आहे. सो घराभोवती अशी नुसती चक्कर जरी मारली तरी तो दमू शकतो. आणि मग फिजिकल एक्सरसाइज मी म्हटलं तसे जे स्निपिंग गेम्स आहेत ते सगळे फूड डिस्पेन्सर ड्राईव्ह मगाशी जे एक्सप्लेन केलं ते तुम्ही देऊ शकता. आता एक पुढचा प्रश्न आहे की म्हणजे हा खूप महत्त्वाचा प्रश्न वाटतो मला, की इमोशनल बॉन्डिंग, म्हणजे जे इमोशनल बॉन्डिंग असतं तर त्याचे काय फायदे होतात, म्हणजे त्याविषयी आम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगाल का? ओके. सगळ्यात महत्त्वाचा फायदा ज्याच्यामुळे डॉगची उत्पत्ती झाली ते म्हणजे प्रोटेक्शन, राईट. दॅट्स अ लॉंग हिस्ट्री की डॉग आपण इव्हॉल्व कसा केला, जे मी मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं की डॉग माणसाने बनवलेला, तो कसा बनवला त्याची प्रूव्हन हिस्ट्री आहे आता आपल्याकडं. दंतकथा नाही आहे ही, सायंटिफिकली प्रूव्हन एव्हिडन्सेस आहेत आपल्याकडे. सो कुत्रा बनवला गेला संरक्षणासाठी. आधी लांडग्यांना जवळ पाळलं गेलं, मग त्यांचं ब्रीडिंग क्रॉस ब्रीडिंग करून एक नवीन प्रजाती आपण केली. आणि कोणीही बघा, आज त्याच्या घराकडे कुठल्याही प्रजातीचा कुत्रा असो, कमीत कमी बाहेरचा माणूस आल्यावर त्यांनी भुंकलं पाहिजे, ही मिनिमम अपेक्षा असते कोणाची पण. सो आता मला सांगा की ती गार्डिंग ब्रीड नाही आहे, त्याला मी प्रोटेक्शनचं ट्रेनिंग पण दिलेलं नाही, पण माझा आणि त्याचं बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे. काय तो माझ्यासाठी भांडणार नाही? फॉर एक्झाम्पल, रस्त्यामध्ये सपोज असं मानून चालू की मी मार्शल आर्ट ट्रेन एक्सपर्ट आहे, राईट, आणि रस्त्यात अनोळखी लोकांची मारामारी चालली आहे. डू यू थिंक की मी माझं स्किल तिथं दाखवायला जाईल? 4 चौघांसारखं मी ही गर्दीत गंमत बघेल, बोर झालं निघून जाईल, राईट. आता असं म्हणून चाललं की ना मी आयुष्यात एक माशी पण नाही मारली, पण मी बघतोय की माझा भाऊ, माझा मुलगा, माझा त्याच्या कोणाशी बॉन्ड स्ट्रॉंग आहे, माझा मित्र, त्याचं तिथं मारामारी चालली. मग मी असा विचार करू का, अरे मी तर ट्रेनिंग नाही घेतलं, पहिले जाऊन ट्रेनिंग घेतो मग घेतो? माझा विचार असेल, बाबा मे बी 10 मला पडेल पण मी एक तरी त्याला मार. सो बॉन्डचा सेफ्टी हा खूप मोठा आहे. तिथे डॉग, मी गार्डिंग ब्रीड आहे, मी छोटा आहे, मी मोठा आहे, मी ट्रेन आहे नाही हे बघणार नाही, तो तुमचं साठी जीव द्यायला तो तयार राहतो. दुसरी गोष्ट, मनुष्य आणि डॉग, आपण दोघंही सोशल ॲनिमल आहोत, आणि जर एकत्र राहायचं असेल, सो ही वेगवेगळी
व्यक्ती आहेत, वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत, ती 5 बोटं म्हणजे त्यांना जर एकत्र राहायचं असेल तर इथे बॉन्ड असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ते एकत्र का राहतील? आणि एकीचं बळ याचं महत्त्व मी अजून काय सांगावं? सर्व ज्ञात आहे की जर तुम्ही एकत्र राहिलात तर काय होऊ शकतं. सो तो एक दुसरा फायदा डॉगबरोबर बॉन्डिंग करण्याचा होतो. तिसरा महत्त्वाचा फायदा दोघांच्याही हेल्थसाठी होतो. ऑक्सिटोसिन रिलीज होतं, त्याच्याने बॉन्ड बनतो. प्रेमाचं ते एक हॅपी हॉर्मोन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक असलेला तणाव जो आहे तो दूर होतो. मग हार्ट अटॅक, डिप्रेशन यासारखे जे स्ट्रेस जे आजार आहेत स्ट्रेसमुळे होणारे हे खूप कमी प्रमाणात होतात. त्याचे चान्सेस रिड्यूस होतात आणि हे सुद्धा सायंटिफिकली पुरवून गोष्ट झाली आहे. बेसिकली तुमचं ब्लड सर्क्युलेशन मेंटेन राहणं वगैरे या सगळ्या गोष्टी तुमचा स्ट्रॉंग बॉन्ड असल्यामुळे होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमचं आणि तुमच्या डॉगचं बॉन्डिंग स्ट्रॉंग असेल तर तुमचा डॉग हा कॉन्फिडंट बनतो. तो न्यूसेन्स नाही क्रिएट करत. कोणी येते जाते आणि जर तुमचा डॉग भाव करत असेल, खाऊका गिळू करत असेल, सो ही इज नॉट अ काम डॉग, ही इज नॉट अ कॉन्फिडंट डॉग. लोक हे ॲग्रेसिव्ह डॉगला समाव प्रोटेक्टिव्ह डॉग मानलं जातं की तो प्रोटेक्शन करते. नाही, अच्छा. तो स्वतः घाबरलेला आहे. हा आक्रस्ताळपणा करून त्याला अनुभव असा मिळाला की मी असा आक्रस्ताळपणा केला ना का मी ज्याला घाबरलोय तू बाबा माझ्यापासून लांब राहतो. राईट, पण हा स्ट्रेस आहे. राईट, कॉन्फिडंट डॉग हे करत नाही. योग्य अयोग्य सिच्युएशनचा तो सारासार विचार करू शकतो. तुम्ही विचार करा की तुम्ही वॉचमन ठेवलेला आहे. घरी आलेल्या पाहुण्याला तो अरे राबीने बोला, काय कोणाला भेटायचंय, कशाला, काय काम आहे, आपण त्याला ओरडू. राईट, आणि त्यांनी जर चोराला असं केलं, हा नमस्कार सर, तुम्हाला काय पाहिजे, त्याला माहिती ना कोणाशी कसं वागलं पाहिजे. सिच्युएशनचा अनालिसिस सेम गार्ड डॉग पण असतो. त्याला ही सिच्युएशन कळते. अदरवाईज जर काही थ्रेटफुल सिच्युएशन नसेल ही विल बी ॲब्सोल्युटली नॉर्मल डॉग. राईट, पण अचानक सिच्युएशनमध्ये फरक पडला आणि तिथे आता प्रोटेक्शनची गरज त्याला भासली, देन ही विल रिॲक्ट टू दॅट. पण हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तू इथून काम आहे. राईट, सो तुमचं बॉन्डिंग स्ट्रॉंग असल्यामुळे तो एक आत्मविश्वासपूर्ण डॉग बनलेला असतो. ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे तो शांत असतो. उथळ पाण्याला खळखळाट हात. राईट, ते जर डेन्स पाणी आहे शांत असतं. धन्यवाद मित्रांजी. ही माहिती जी आपण दिलीत ही आपल्या प्रेक्षकांना खूप उपयोगी पडणार आहे. तर प्रेक्षक कसा वाटला आपल्याला हा एपिसोड आम्हाला नक्की कळवा कमेंट्समध्ये. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पाहत रहा स्वतःसाठी आपला मराठी पॉडकास्ट. लवकरच भेटूयात नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद.